सांगितलेलं हे चिंतन फक्त आणि फक्त भक्तांकडूनच होतो, अभक्ताकडून होत नाही. जो शुद्ध सात्विक भावानं देवाची सेवा करतो त्याच्याकडून इतकी ताकद निर्माण होते, अन्यथा कोणामध्ये नाही, कोणामध्ये नाही. तो निष्काम कर्म करतो, अनपेक्ष कर्म करतो, त्याच्या हातून भगवंत ही ताकद निर्माण करतो. त्याचं नाव भक्त आहे. असे काय भक्त या भूमंडळामध्ये होऊन गेले, असे काय भक्त या मृत्यू लोकात होऊन गेले की त्यांनी अंतःकरणातली पूर्ण आशा संपवली. नाहीतरी सुखाला कारणीभूतही आशा आहे आणि दुःखाला कारणीभूतही आशा आहे. तुम्ही आम्ही सुखी होतो आशेने आणि तुम्ही आम्ही दुःखी होतो आशेने, परंतु आशेमध्ये बदल असावा. ठीक आहे. साधू संतांची एकच आशा होती, कै मी उदार पावेन, कै कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे, काय हे म्हणता इच्छा असते. आणि अशी इच्छा अंतःकरणामध्ये बाळगणारी मंडळी या देहावरती उदास असतात. त्यांना याचं घेणं देणंच नसतं, कारण ही असतानाच माती आहे ना, मातीच हे जाणार आहे एक दिवस. शरीराची होय माती, शरीराची होय माती, कोणी नाही ते सांगा ते, बरोबर कोणी येत नाही त्याची माती होती. देह जाणार जाणार, त्याशी काळोबा खाणार, त्याशी काळोबा खाणार. देहावरती उदास असत, त्यांना माहिती हे आपलं नाही. देह हे काळाचे धनुराचे, इथे मनुष्याचे काय आहे. त्यांची राहणी साधी असते आणि विचारसरणी उच्च असते. आपलं राहणं कडक असतं, विचारसरणी साधी असते. इतकी तफावत आहे. असा एक महान भगवत भक्त, तो जर चालायला लागला तर त्याच्या पायाखालची माती विठ्ठल 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 विठ्ठल. पायाखालच्या मातीनं हे भजन म्हणावं. आपलं थोबाड नीट भजन म्हणेन म्हणते का? तुका म्हणे मेलो सांगता सांगता. कीर्तन संपल्या लोक म्हणतात रात्री महाराजांनी लय कीर्तन जोडलं, लय कीर्तन जोडलं, इतक्या बिंबीच्या देठापासून वरडला घसा तुटूस्तोर वरडला, पण पच्च्या एकदाही विठ्ठल म्हणलाच नाही. काय कुणाच्या बापाचं जाईल, ठीक आहे ना? ज्याचा हात पडल त्याच्या गळ्यात पडल ना. येथे काय बा कुणाचे गेले, ज्याचे त्याने अनहित केले. भजन करणं हे हित आहे आणि न करणं अनहित आहे. अभिमान आहे. असा एक भक्त होता की त्याच्या पायाखालची माती विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. हा त्याच्या जीवनातला पहिला चमत्कार. आणि दुसरा चमत्कार, जर पावसाळ्यामध्ये रस्त्याने चालत असला, बघा चिंतन चांगलं आहे का, एवढा दृष्टांत आपण ऐकणार आहोत. तर पावसाळ्यामध्ये रस्त्याने चालत असला तर त्याच्या डोक्यावर पाऊस पडत नव्हता. प्रत्यक्ष भगवंत 4 हाताच्या अंतरावरची जागा त्याची कोरडी ठेवायचा आणि बाकीकडे वाहवणी पाऊस.